आणि या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भातल्या घडामोडींना। महामानवाला अभिवादन करूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरील तयारीचा आढावा घेतला। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेंकडून तयारीचा आढावा घेण्यात आला। तसंच इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महामानवाला अभिवादन केलं। चेंबूर इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केला। तसंच यावेळी उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचंही त्यांनी लोकार्पण केलं। बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। खामगावमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। ढोल ताशे वाजवत जय भीमच्या जयघोषात जयंती साजरी करण्यात आली। अमरावतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं 132 किलोचा केक कापण्यात आला आणि यावेळी खासदार नवनीत राणा, रवी राणा यांच्यासह रिपाईचे राजेंद्र गवई हजर होते। फटाक्यांच्या आतिषबाजीनं परिसर दणाणून गेला होता। दापोलीमध्ये आंबेडकर उद्यानाला आकर्षक रोषणाई करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांचे काही काळ दापोलीत वास्तव्य होतं आणि हा सगळा परिसर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असल्याने या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं उत्साह पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव। त्यांच्या मूळ गावी बाबासाहेबांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने बदलापुरात मध्यरात्री भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पुतळ्याला विद्युत रोषणाईही करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं। 10,131 फोटोंचा वापर करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा तयार करण्यात आली। संभाजीनगरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भीमसैनिकांनी एकत्र येत जल्लोष केलेला आहे आणि यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती। भिवंडीमधील वराळदेवी नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आकर्षक देखावा साकारण्यात आला आणि यावेळी बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा देखावा उभारण्यात आला होता। देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्तानं भिवंडीतील शेलार गावच्या हद्दीत भीम बांधवांनी कॅन्डल मार्च काढून बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि या मार्चमध्ये आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। बुलढाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। बुलढाण्यात देखील मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत भीमजयंती साजरी करण्यात आली। नांदेडमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि यावेळी जय भीमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। सोलापुरातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं शहरातील गुरु नानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली होती। या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली। नागपूर शहरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। शहरात जागोजागी निळी तोरणं जी आहेत आणि त्याचबरोबर कमानीने शहर भीममय झालंय। दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली। धुळ्यात अनोख्या पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या 132 मूर्ती भेट देण्यात आल्या।
आणि आता बघूयात इतरही घडामोडी. आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत वाटप झालं की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये लाभार्थी जे ते यामध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री गडकरींना फोनवरून धमकी देणाऱ्या जयेश पुजाराच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासा झाला. गडकरी हे संघाचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना लक्ष्य केल्याची माहिती चौकशीत समोर येते. कर्जाचा हप्ता चुकल्यास दंडावरील व्याज रद्द होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याबाबत नवा नियम जारी करण्यात आला आणि यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. खासगी शाळांकडून पालकांकडे फी वसुलीचा तगादा लावण्यात आला. एकरकमी फी भरण्याचे आदेश दिल्यानं पालक संतप्त झाले असून शालेय शिक्षण विभागाने यात हस्तक्षेप करण्याची मागणी पालक वर्गाने केली. जांभळी नाका इथल्या बेकायदा फेरीवाले विक्रेत्यांना न हटवल्यास ठाण्यात उद्या भाजी मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. फळभाजी विक्रेत्या संघाने हा इशारा दिला असून यावर तोडगा न निघाल्यास शनिवारपासून ठाणेकरांचे भाजीचे वांदे होणार आहेत. राज्यात पावसाचा मुक्काम 17 एप्रिलपर्यंत वाढला. आजही मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला. अवकाळी पावसासह होणाऱ्या गारपिटीने पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्यानं बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेण्यातील चित्रांची स्थिती इतर लेण्यातील चित्रांपेक्षा खूप चांगली आहे. या चित्रांचं संवर्धन होणं आवश्यक असल्यानं पुरातत्व विभाग त्याची नेहमी काळजी घेत असतं, असं मत भारताचे पुरातत्व सर्वेक्षण रामजी निगम यांनी व्यक्त केलं. सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथल्या पेट्रोल पंपावरती डिझेलच्या टाकीतून 5000 लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात आलं. तर त्यांच्याकडून 15,22,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात तसंच उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या जड आणि अवजड वाहनांसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई या भागासाठी उद्या प्रवेशबंदी करण्यात आली. अप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असून या सोहळ्याला केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता ही बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बायकोशी भांडण झाल्यानंतर विमानतळ उडवण्याची धमकी एका माती फिरवण्यात दिली आणि या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतलं. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून गेल्या 24 तासात 1000वर कोरोना रुग्ण आढळलेत तर एकाचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णसंख्या 5700वर पोहोचली. यवतमाळमध्ये कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले असून एका 50 वर्षीय महिलेचा बळी गेलाय तर सक्रिय रुग्णांची संख्या 30वर पोहोचली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं. विरारच्या कारगिल नगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणुकीतील झेंड्याचा विद्युत वाहिनीशी संपर्क येऊन विजेचा धक्का लागल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला षष्ठी ते नवमी असा 7 दिवसांचा महारुद्र स्वाहाकार सोहळा पार पडला आणि यामध्ये विविध हवन, कीर्तन, प्रवचन, जागर आणि अन्नदान करण्यात आलं. यावेळी मंदिरासह गाभारा, सभामंडप विविध फुलमाळांनी सजवण्यात आला होता. जुन्नरच्या निमदरी गावाजवळच्या पिराची वाडी इथे वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेज समोर गावातील महिला हातात दंडुके घेऊन उभ्या होत्या. त्यामुळे हुल्लडबाजांना गोंधळ करता आला नाही आणि त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम शांततेत पार पडला. जुन्नर तालुक्यातील उदापूर इथे ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि ग्रामदेवता मुक्तदेवीच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला. या ठिकाणी बगाड्याचा थरार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यानंतर मंदिरात देवाची आणि बगाड्याची आरती करण्यात आली. यावेळी प्रसाद म्हणून खोबऱ्याची उधळण करण्यात आली. रत्नागिरीमधील बुरोंडी गावची ग्रामदैवत दुर्गादेवी यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव सोहळा जो आहे तो संपन्न झाला आणि या रथोत्सवाला नागरिकांनी गर्दी केली. भिवंडीमधील इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सामरेंनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि अनेक हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.
महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या जात आहेत. मात्र 6 वर्षांमध्ये राज्यात 7,500 महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मृत्यूंची संख्या 1,261 इतकी आहे. 2017-18च्या तुलनेत सन 2021-22 पर्यंत ही संख्या वाढलेली दिसते. बदलापूरच्या माणकवली MIDC परिसरात उभ्या असलेल्या एका केमिकल टँकरला भीषण आग लागली. या घटनेत एक कामगार होरपळला. आगीचं कारण अस्पष्ट आहे. सांगली शहरात भर दिवसा सिनेस्टाईल पाठलाग करत विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. हत्या नेमकी कोणत्या कारणानं झाली हे अस्पष्ट आहे. 3 ते 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं या मुलाची हत्या केली. अकोला महानगरपालिकेने वर्षभराआधी सुरू केलेलं भाटे क्लब ते टॉवर चौक अंडरपास सध्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरतंय. 2 दिवस आधी शहरात झालेल्या जोरदार पावसानंतर या अंडरपासमध्ये पावसाचं पाणी साचलं आणि हे पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेतर्फे कोणतेही प्रयास केले जात नसल्याचं दिसून येत आहे. मुंबईच्या कामा रुग्णालयात आता महिलांसाठी 24 तास सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 15 एप्रिलपासून ही सुविधा सुरू होईल आणि त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या महिलांना दिलासा मिळणार आहे. ठाण्यात काल आगीच्या 3 घटना घडल्या होत्या. पालिका प्रसूतीगृह, रस्त्यावरील केबल आणि इलेक्ट्रिक गाड्यांचं शोरूम या ठिकाणी आग लागली होती. सुदैवानं 3 घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. अकोल्यात आनंदाच्या शिध्याचं वितरण करण्यात आलं आणि यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. पनवेल महापालिका परिसरातील शाळा उद्या बंद राहणार आहेत. रविवारी निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येतोय आणि या सोहळ्याला मोठी गर्दी होणार असून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्यानं मनपाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दारूची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला. दुकाने बंद राहणार असल्यानं 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला तळीरामांनी दारूच्या दुकानावर चांगलीच गर्दी केली आणि यावेळी मोठ्या प्रमाणात दारूची विक्री करण्यात आली. सर्व विरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यासाठी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून बैठकीनंतर विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांसोबत चर्चा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्व एक होऊन लढण्याकरता तयार असल्याचं खरगेंनी यावेळी म्हटलं. निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंकडे आता पक्ष राहिलेला नाही, ते आता एका लावारिस मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत असा घणाघात निलेश राणेंनी केला. वाढती महागाई बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसच्या वतीनं चंद्रपुरात मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई ते ठाणे असा प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्व द्रुतगती महामार्गावर खेडानगर जंक्शन इथल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण पार पडलंय. यासोबतच सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पातल्या कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन हा उन्नत मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. देशभरात लवकरच पंचतारांकित बस टर्मिनस उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. महाराष्ट्र सरकारनं जागा दिल्यास राज्यातही अशी टर्मिनस उभारण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला तरी अनेक उत्साही कार्यकर्ते नेत्यांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचं दिसतंय. मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा उल्लेख त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून केला. जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे बॅनर लावण्यात आले. वसई नायगावचे उपशहर प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी हे बॅनर लावले. नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसलाय. नवी मुंबई मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. राज्य सरकारने नाभिक समाजाच्या महामंडळाची स्थापना केली आहे. त्यानंतर राज्यातील नाभिक एकता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी नाभिक समाजाच्या विकासासाठी महामंडळाला 1,000 कोटी रुपये निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. धुळीचं प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने कडक पावलं उचलली आहेत. धूळ केल्यास 5,000 ते 25,000 रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यासाठी शहरातील बांधकामांची ठिकाणं, रस्त्याचं काँक्रिटीकरण, मेट्रोची कामं तसंच RMC प्लांटवर विशेष पथकाकडून वॉच ठेवण्यात येणार आहे.
घटस्फोटित नोकरदार स्त्रीलाही मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. एकल पालक हा नोकरदारच असला पाहिजे हे बंधनकारक आहे आणि त्यामुळे एकल पालक नोकरदार आहे या आधारे त्याला मूल दत्तक घेण्यासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. उत्तर पुण्यात गुरुवारी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा जरी मिळालेला असला मात्र अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर इथं भीमा नदीच्या पात्रात बुडून नेपाळ इथल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण उपजीविकेसाठी सिद्धापूर इथं 6 दिवसांपूर्वीच आले होते. सांगलीच्या विश्रामबाग या ठिकाणी एका तळीरामाने अपार्टमेंटवर चढून शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. घरगुती भांडणाच्या रागातून दारू पिऊन त्यांनी थेट इमारतीच्या कठड्यावर जाऊन हा आत्महत्येचा धिंगाणा घातला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात भंडाऱ्याच्या बातमीने. भंडारा शहरातील गांधी चौकात आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत केक कापून ढोल ताशांच्या गजरात जयंती साजरी केली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोडच्या मसोबा शहरात यात्रेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. महिलांच्या गळ्यातील दागिने आणि नागरिकांची पाकिटे असं सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2 संशयित महिलांना ताब्यात घेतले. धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 1750 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आणि यासाठी सरकारकडून वाढीव दरानुसार 1,39,00,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. धाराशिव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं. गोंदियात बोनस आणि धानाचे चुकारे बँक खात्यात जमा झाल्यानं बँकेसमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली. बँकेतून पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं. वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होऊ लागलेली आहे. तापमान 42.2 अंशांवर गेल्यानं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला. मे महिन्यातील तापमानाचा अनुभव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अनुभवायला मिळतोय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलीस स्टेशन हद्दीत जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आणि यामध्ये जखमींची प्रकृती चिंताजनक असून आरोपीला अटक करण्यात आली. कल्याण पश्चिम रेतीबंदर परिसरात भरधाव गाडीत 4 तरुण धिंगाणा घालत होते. रात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास एका कारमधून काही तरुण आले आणि हे 4ही तरुण जे होते त्यांनी दारूच्या नशेत गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घातला. हा गोंधळ पाहून पोलिसांनी तरुणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. टिटवाळ्यामध्ये मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने साथीदारांच्या मदतीने मालकाची निर्गुण हत्या केली आणि धक्कादायक म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जमिनीत पुरला. मात्र 2 दिवसांनंतर मृतदेह फुगून बाहेर आल्यानं हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणी नोकरासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका तोतया पोलीस अधिकारी असल्याचं भासून हा तोतया पानटपरी चालकांना धमकावत होता. विदेशी सिगरेट्स विक्री करण्यावरून त्यानं अनेक पानटपरी चालकांना कारवाईची भीती दाखवली आणि यातून अनेकांकडून त्यानं पैसेही वसूल केले. पोलिसांना संशय आल्यानंतर या तोतयाला बेड्या ठोकण्यात आल्या. काळजाचा ठोका चुकवणारा थरार बैलगाडा घाटात घडलेला आहे. भिरची आरोळी ठोकताच बैलजोडी थेट घोडेस्वाराच्या अंगावर गेली. मात्र यावेळी मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसानंतर पुणेकरांची एकच दाणादाण उडाली. अनेक भागात पाणी साचल्याची माहिती मिळते. नांदेड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळणार नाहीये. पीक पेऱ्यामध्ये कांदा पिकाची नोंद नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता. शिवाय याच कारणामुळे अतिवृष्टी आणि गारपिटीच्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही याबाबत देखील संभ्रम कायम आहे. कोल्हापुरात पाणी टंचाईची झळा बसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात नद्यांमधील पाण्यावर उपसाबंदी लागू करण्यात आलेली उपसाबंदी करण्यात आलेली आणि पाटबंधारे विभागाने आदेश दिलेत. पाणी टंचाईचं नवं संकट सर्वसामान्यांसमोर उभं ठाकलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता बळीराजा पार्टीच्या वतीने यवतमाळच्या वणी इथून पायी आक्रोश दिंडी काढण्यात आली। शेतकऱ्यांनी कापसाच्या भाववाढीसह अन्य मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आक्रोश दिंडीमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संगमनेर तालुक्यातील घारगाव इथल्या भारत महाविद्यालयातील कार्यालयाची जाळपोळ आणि सामानाची नासधूस केल्याची घटना उघडकीस आली, तर विद्यालयातील फळ्यांवर अश्लील भाषेत मजकूर लिहिल्याचं देखील आढळून आलं। पोलीस घटनेचा तपास करत असून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। परभणी जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 2 कारवायांमध्ये पोलिसांनी गुटख्याचा मोठा साठा ताब्यात घेतला असून पाथरी तालुक्यातील पोखर्णी फाटा इथं 37 लाख रुपयांचा गुटखा, तर आंबे टाकळी इथं 27 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला। या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। आणि यासह दिवसभर आपल्याला इतरही घडामोडी अशाच पद्धतीने 100 गावं 100 बातम्या असतील किंवा 25 मिनिटात 50 घडामोडी असतील किंवा बातमी 36 जिल्ह्यांची हे बुलेटिन असेल, यातनं आपल्याला जाणून घ्यायच्यात। प्रत्येक क्षणाचा अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्थात त्याबद्दलचं विश्लेषण देखील। आणि शिवाय राजकीय घडामोडी ज्यावरनं सध्याला आपण बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसतात, त्या देखील आपल्याला बघायच्यात। पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर।